मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका DMEचा जो युनिट नंबर 6 होता स्प्रिंगचा, त्यातला नाही का आपण एक प्रॉब्लेम बघितलेला आहे. त्यानंतर ना आता आपण प्रॉब्लेम नंबर 2 एक दुसरा एक प्रॉब्लेम घेणार आहे. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन जो आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती दिसेल असा टाकेन. मी डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन वाचून त्याच्यावरने गिवन कसं लिहायचं तिथून मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. ओके, तर पहिला आपला क्वेश्चन आहे A machine used in the printing. The machinery consists of the tension spring assembled with the preload of 13 न्यूटन. आता प्रीलोड म्हणजे काय, तर समजा इनिशियल लोड आहे त्याला आपण P0 नाव देऊ, तो आहे आपला 13 न्यूटन. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, द वायर डायमीटर ऑफ द स्प्रिंग म्हणजे काय, स्मॉल डी दिलेला आहे. स्मॉल डी म्हणजेच काय, आपला वायरचा डायमीटर. ओके, तर तो किती दिलेला आहे आपल्याला, 2 mm एवढा वायरचा डायमीटर दिलाय विथ द स्प्रिंग इंडेक्स. आता स्प्रिंग इंडेक्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं कॅपिटल सी म्हणजे स्प्रिंग इंडेक्स आहे. तो स्प्रिंग इंडेक्स दिलेला आहे आपल्याला 6. द स्प्रिंग हॅज द 18 ऍक्टिव्ह कॉइल्स. आता एन ची व्हॅल्यू दिली आहे. एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्म. तर एखाद्या पर्टिक्युलर असेंब्लीमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये जर का ऍक्टिव्ह टर्म किंवा नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्म असं दिलं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला नाही का कॅपिटल एन असं म्हणू शकता. ओके, तर कॅपिटल एन दिलेला आहे आपल्याला 18. ओके, द स्प्रिंग वायर इज हार्ड ड्रॉन अँड द ऑइल टेपर्ड हॅव्हिंग द फॉलोइंग मटेरियल प्रॉपर्टी. द डिझाईन ऑफ द म्हणजे शिअर स्ट्रेस त्यांनी दिलाय क्वेश्चनमध्ये, तर 618 मेगापास्कल. ओके, एवढा शिअर स्ट्रेस दिलेला आहे आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिले त्यांनी 18 किलो न्यूटन पर mm². ओके, तर जी किती झाला आपल्याला 18 × 10⁻³ ओके न्यूटन पर mm². ओके, तर आपली ही जी ची व्हॅल्यू झालेली आहे. ओके, तर आपल्याला डिटरमाइन किंवा फाइंड काय करायचं आहे, फाइंड आउट काय करायचं आहे, तर फर्स्ट वन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो इनिशियल टॉर्शनल शिअर स्ट्रेस म्हणजे इनिशियल आपल्याला करायचा टॉर्शनल. सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे स्प्रिंग रेट म्हणजे रिक्वायर्ड किंवा रेट आपण म्हणतो के रेट त्याला असं म्हणतो आपण. ओके, आणि थर्ड आपल्याला काय करायचं आहे, द फोर्स टू कॉज द बॉडी ऑफ द स्प्रिंग ॲट द इल्ड स्ट्रेस म्हणजे फोर्स ॲट इल्ड स्ट्रेसला असताना फोर्स काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर क्वेश्चन गिवन आहे, क्वेश्चनचा डाटा आपण गिवन लिहिलेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाऊ. तर पहिल्यांदा म्हणजे आपल्याला P0 दिलंय, D दिलंय, 2 दिलंय, C एन या सगळ्या गोष्टी व्हॅल्यू दिल्या आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण नेहमी फाइंड आउट काय करतो, तर DM ची व्हॅल्यू. डी मीन आपण नॉर्मली कसं करतो, D मायनस कॅपिटल डी. आता याच्यामध्ये डी मीन माहित आहे का आपल्याला, नाही, तोच काढायचा आहे. कॅपिटल डी माहित आहे का, नाही माहित आहे. स्मॉल डी माहित आहे. आता दोन अननोन असताना आपण ते फाइंड आउट करू शकत नाही, बट आपल्याला माहित आहे की C इज इक्वल टू DM/D आहे. ओके, याच्यात C माहित आहे, स्मॉल डी माहित आहे, DM काढू शकतो. राईट, C किती आहे आपला 6 आहे, स्मॉल डी किती आहे आपला 2 आहे, म्हणजे DM किती येणार आहे आपला 12. DM आला 12. ओके, DM 12 आला. त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा इनिशियल टॉर्शनल टाऊ फाइंड आउट करायचं आहे. तर टाऊ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे टाऊ मॅक्स किंवा टाऊ इनिशियल आपण म्हणू, कारण की त्याने आपल्याला इनिशियल काढायला लावलाय. तर त्याचा फॉर्म्युला आहे आपला 8PD. ओके, 8PD K बाय पाय इंटू D². ओके, तर याच्यामध्ये आपल्याला 8 माहित आहे. ओके, इनिशियल P दिलेला आहे आपल्याला. ओके, त्यानंतर D माहित आहे आपल्याला, के माहित नाही, के आपण फाइंड आउट करूया. ओके, त्यानंतर पाय डी सगळं माहित. आता के फाइंड आउट करण्यासाठी काय, 4C - 1 4C - 4 प्लस 0.615/C जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तो कसा फाइंड आउट. आता 4 × C ची व्हॅल्यू आहे आपली 6 - 1 4 × 6 - 4. ओके, प्लस 0.615/C याच्यावरून आपल्याला के भेटून जातो. ओके, तर के कसं काढायचं आपल्याला, 4 × 6 - 1 / 4 × 6 - 4 प्लस 0.613. ओके, 615 डिवायडेड बाय 6. ओके, याचा यूज करून आपण काय केलं, के फाइंड आउट केलं, किती येणार आहे 1.2525. ओके, तर एवढा आपला के आलेला आहे. ओके, आपण के काय केलं, इथं फाइंड आउट केलं के, राईट, 1.2525. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला मेन टाऊ इनिशियल काढायचा होता. तर टाऊ इनिशियल इज इक्वल टू 8PDK बाय पाय इंटू D². ओके, सगळ्या गोष्टी भेटलेल्या आपल्याला.
8 आपल्याला कॉन्स्टंट आहे. पी क्वेश्चनमध्ये दिलं P0 आपल्याला यूज करायचं आहे. डी कॅपिटल डी म्हणजेच DM आपण जे फाइंड आउट केलं इथं. ओके, त्यानंतर के आता फाइंड आउट केलं, पाय माहिती आहे, D² माहिती आहे. ओके, तर 8 इंटू पी आहे 30 इंटू DM किती आलं आपला 12 इंटू केची व्हॅल्यू 1.2525 पुट केलं. पाय कॉन्स्टंट आहे, पाय ॲज इट इज. स्मॉल डी किती दिलं आपल्याला, स्मॉल डी दिला आपल्याला 2, तर 2 स्क्वेअर. ओके, यावरनं टाऊ इनिशियल भेटून जाईल. ओके, टाऊ इनिशियल आपल्याला ह्याच्यावरनं भेटून जाईल. तर काय करायचं आपल्याला 8 इंटू 30 इंटू 12 इंटू 1.2525 डिवायडेड बाय शिफ्ट 5 इंटू 2चा स्क्वेअर. ओके, पुट केला तुम्ही इथे. ओके, पुट केल्यानंतर आपल्याला आलं 287.05 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, तर हा झाला आपला पहिला जो टाऊ इनिशियल आपल्याला फाइंड आउट करायचा होता, तो टाऊ इनिशियल आपण फाइंड आउट केलं. ओके, जे त्याने आपल्याला क्वेश्चनमध्ये आधी सांगितलं होतं तो वाला. ओके, त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, त्यानंतर सेकंड आहे आपल्याला के रिक्वायर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं. आता के रिक्वायर्ड, आता फॉर्म्युला याच्यामध्ये खूप मोठे किंवा लेंदी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला नाही का तो फाइंड आउट करण्यासाठी डिफिकल्टी जाऊ शकतं. त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. आपण लास्ट व्हिडिओमध्ये डेल्टाचा एक फॉर्म्युला बघितला होता. काय होता तो फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला होता आपला 8PD क्यूब n डिवायडेड बाय G इंटू D⁴ होता. आता ह्याला आपल्याला उलटं करायचं आहे. ओके, उलटं करताना आपल्याला पीला गडप करायचं आहे आणि डेल्टाच्या जागी के करायचं आहे. म्हणजे के रिक्वायर्ड G इंटू D⁴ उलटा घ्यायचा आहे, ह्याला खाली घ्यायचा बट पीला गडप करायचं आहे, D⁴ इंटू n. ओके, तर हा फॉर्म्युला आपल्याला के रिक्वायर्ड फाइंड आउट करायचा आहे, किंवा स्प्रिंग रेट पर युनिट स्प्रिंग रेट किंवा जो के रिक्वायर्ड आहे आपल्याला तो. तर आता के रिक्वायर्ड किंवा स्प्रिंग रेट आपण म्हणू किंवा के रेट म्हणूया, तो काय आहे G इंटू D⁴ डिवायडेड बाय 8 इंटू D⁴, सॉरी इकडे 3 आहे, इथं 4 आहे, इथं 3 आहे इंटू n. ओके, तर याच्यामध्ये जरा इथं D⁴ आहे, इथं D⁴ आहे. ओके, D⁴ इंटू D⁴ इंटू n. ओके, तर आता G आपल्याला दिलेलं आहे त्यांनी 80 इंटू 10⁻3, स्मॉल डी आहे आपला 2⁴, 8 इंटू कॅपिटल डी म्हणजे DM आपण काढलं 12 इंटू 3 इंटू nची व्हॅल्यू. आता n त्यांनी दिलेलं आहे डायरेक्ट आपल्याला 18, तर n आपण इथं दिलेलं आहे तुम्हाला 18, तर तुम्ही डायरेक्ट n 18 यूज करणार आहे. त्यानंतर के रिक्वायर्ड किंवा के जो आपल्याला आहे रेट, के रेट जो आहे किंवा के रिक्वायर्ड जो आपण म्हणतो तो आपल्याला भेटला. ओके, तर ह्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्सीमध्ये पुट करायचे आहेत आणि फाइंड आउट करायचे की आन्सर काय येतं 3 इंटू 18. ओके, तर 18 इंटू ओके जी अप्लाय किती 18 इंटू 10⁻3 राईट. तर केची व्हॅल्यू आली 5.1440 एवढा आपला आला जो रिक्वायर्ड के आहे तो. ओके, रिक्वायर्ड के जो आहे तो आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा टाऊ इनिशियल काढल्यानंतर आपण के रिक्वायर्ड काढला, त्यानंतर पी आपल्याला काढायचं आहे. तर पी काढण्यासाठी परत आपल्याला हाच टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. टाऊ मॅक्स किंवा टाऊ इनिशियल म्हणणं 8PD बाय पाय इंटू D². आता आपल्याला आधी कशासाठी जो इनिशियल केसचा पी होता किंवा B0 होता, त्या P0 साठी आपण काय केलंय, त्या वेळेस टाऊ मॅक्स काढलाय. आता आपल्याला काय करायचंय, टाऊ मॅक्स आपल्याला माहित आहे किंवा टाऊ आपल्याला माहित आहे, त्यावेळेस पीची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला काढायची. ओके, त्यावेळेस पीची व्हॅल्यू काय आहे ती काढायची. तर टाऊ मॅक्स आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं 680. ओके, 8 इंटू पीची व्हॅल्यू काय आहे आपल्याला पीच फाइंड आउट करायचं म्हणजे पी. ओके, DM किती आपला 12, केची व्हॅल्यू किती आली आपल्याला, तर केची व्हॅल्यू जी आता आपल्याला आलेली आहे ती घ्यायची आपल्याला. ओके, तर के किती आला आहे आपला, तर के आपला आला होता 1.2525, तर आपण ठेवलं 1.2525. ओके, त्यानंतर पाय डी आपल्याला 2 आहे 2⁻². ओके, तर यावरनं पी आपल्याला काढायचं आहे किंवा पी ऑफ इल्ड पॉईंटसाठी आपल्याला काढायचं आहे. तर 680 दिलेला आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये, डिवायडेड बाय 8 इंटू अल्फा एक्स इंटू 12 इंटू 1.2525 डिवायडेड 2² टाकला, इथं 2⁻³ यायला पाहिजे. ओके, तर शिफ्ट सॉल्व इक्वल टू दॅट इज हा राईट. ओके, 142.13. आता हा टोटल आपल्याला आलेला आहे. आता म्हणजे समजा P1 मायनस आपल्याला P2 करायचं किंवा P0 करायचं आहे, तर चेंज इन पी काढण्यासाठी 142.13 मायनस P0 किती होता आपल्याला 30, म्हणजे चेंज इन पी किती भेटणार आपल्याला 112.13. ओके, हा झाला आपला फायनल आन्सर, फायनल स्टेप. ओके, तर तुम्हाला एकदा मी क्विक
क्विकली सांगतो. पहिल्यांदा आपल्याला गिवन होता P0 एक इनिशियल म्हणजे प्रीलोड दिला होता. त्यानंतर आपल्याला डायमीटर दिला होता, वायर डायमीटर 2, सी दिलता स्प्रिंग इंडेक्स, त्यानंतरनं नंबर ऑफ ॲक्टिव्ह कॉइल्स दिलते, टाऊ मॅक्स दिलता म्हणजे जो रिक्वायर्ड परमिशिबल शिअर स्ट्रेस आहे तो, 3 मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिलता, दॅट इज 18 × 10⁻³ म्हणजे किलो न्यूटन दिलं, त्याला आपण न्यूटन पर mm² मध्ये केलं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, टाऊ इनिशियल किंवा इनिशियल शिअर स्ट्रेस, त्यानंतर के रिक्वायर्ड किंवा स्प्रिंग इंडेक्स रिक्वायर्ड किती होता तो, त्यानंतर पी ऑफ ॲट म्हणजे लोड किंवा फोर्स ॲट द इल्ड पॉईंट किंवा इल्ड स्ट्रेस. त्यानंतर आपण काय केलं, आपला मेन फॉर्म्युला काय होता, टाऊ इनिशियल म्हणजे किंवा टाऊ इज इक्वल टू 8p/dm k × π × d⁻³ ओके. हा फॉर्म्युला होता. याच्यामध्ये आपल्याला काय 8 माहीत होता कॉन्स्टंट आहे, पी दिलेला आहे क्वेश्चनमध्ये 30 होता, डीएम माहीत नव्हतं. डीएम काढण्यासाठी हा फॉर्म्युला होता सी इज इक्वल टू dm/d. सी माहीत होता क्वेश्चनमध्ये, डी माहीत होता, आपण काय केलं डीएम काढलं, डीएम भेटला. के काढायचा होता, के साठी आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे, याच्यामध्ये सीची व्हॅल्यू माहीत होती, आपण पुट केलं आणि के फाइंड आउट केलं, पाय माहीत आहे, डी माहीत आहे, सगळ्या व्हॅल्यू पुट केलं आणि टाऊ इनिशियल काढला. आपण टाऊ इनिशियल काढल्यानंतरनं आपण थोडं बहुत लक्षात घ्या, आन्सरमध्ये 19-20 होऊ शकतं किंवा वरखाली होऊ शकतं, का तर मी स्पीडमध्ये शिकवताना मे बी माझ्याकडनं पण चुका होऊ शकतात, तर आन्सर एकदा क्रॉस व्हेरीफाय तुम्ही करत चला. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, के रेट काढायचा आहे. के रेट फाइंड आउट करण्यासाठी G × d⁻⁴ डिवायडेड बाय 8 × d⁻³ × n आहे. तर 18 × 10⁻³ स्मॉल डी किती आहे आपला 2⁻⁴. ओके. 8च्या जागी 8, कॅपिटल डीएम किती आहे 12 × 10⁻³ × 18 आहे, म्हणजे ह्याचा आन्सर किती आलं 5.1440. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं, टाऊ मॅक्स काढायचं आहे. टाऊ मॅक्स नाही, आपल्याला पी काढायचं आहे इल्ड पॉईंटला, म्हणजे तो पी ॲट पॉईंट इल्ड जो आहे ते काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला टाऊ मॅक्स आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला होता, 8 कॉन्स्टंट आहे, डीएम माहीत आहे आपल्याला 12 आहे, की के माहीत होता आपण फाइंड आउट केलं तर के 1.2525, पाय माहीत आहे, डी माहीत आहे, व्हॅल्यू पुट केलं, त्यावेळेस आपल्याला पी भेटला इल्ड पॉईंटला, म्हणजे चेंज इन पी किती आहे ते आपण फाइंड आउट केलं. ओके. तर हा होता क्वेश्चन नंबर 2 जो युनिट नंबर 6चा होता, स्प्रिंग. ओके. तर हा एक टाईपचं न्यूमेरिकल आहे जे रिपीटेडली विचारला आहे. ओके. सो थँक्यू.